राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झाली नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांचं भवितव्य अंधारात आहे आणि या प्रकरणावर वारंवार सुनावणी पुढे जातीये। त्यामुळे प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागून राहिलंय। 92 नगर परिषदांच्या ओबीसींच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक वेळ मागितला आणि त्यानुसार आता कोर्टाने वेळ वाढवून दिला होता। त्यानंतर या प्रकरणावर वारंवार तारखा बोर्डावर आल्या, मात्र सुनावणी काही होऊ शकली नाही। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूयात। 29 महापालिका आहेत, 26 जिल्हा परिषदा आहेत, 257 नगरपालिका आणि 289 पंचायत समिती आहेत, ज्यांच्या निवडणुकांसंदर्भातला निकाल आज पार पडणार आहे, ज्याची सुनावणी आज होणार आहे। कुठल्या महापालिका आहेत बघूयात। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या सगळ्या महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भातला निर्णय आज होईल। त्याचबरोबर भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी या सुद्धा महापालिकांचा याच्यात समावेश आहे। आता कुठल्या जिल्हा परिषदा आहेत बघूयात। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भातला निकाल सुद्धा आज हाती येणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, साधारणपणे किती वाजता ही सगळी सुनावणी सुरू होईल? कुठले महत्त्वाचे मुद्दे त्यात उपस्थित होतील? साधारण दुपारी या संदर्भात सुनावणीला सुरुवात होऊ शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला आपलं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि ओबीसी आरक्षण हा देखील एक मुद्दा आहे। प्रभाग रचनेचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता आणि या सगळ्या प्रश्नावरती जर आपण विचार केला तर साधारण आता 5वं वर्ष सुरू आहे। 28 एप्रिल 2020 ला संभाजीनगर महानगरपालिकेच्या संदर्भात आपण जर विचार केला तर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आला होता। तर तेव्हापासून राज्यातील जवळजवळ सर्व महानगरपालिकांवरती आता प्रशासक नियुक्त आहे। इतर जरी आपण विचार केला तर त्या ठिकाणी देखील 200हून अधिक नगरपालिकांवरती सध्या प्रशासक आहे। साधारण 20हून अधिक जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकांकडे आहेत। पंचायत समित्यांची देखील हीच परिस्थिती आहे। तर एकंदरीत राज्यातील फक्त विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका विचार केला तर इतर ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासक कारभार हाकताना पाहायला मिळतं। त्यामुळे लोकांच्या समस्याच्या मध्ये असणारे जे जनप्रतिनिधी असतात त्यांना जनतेचे प्रश्न माहिती असतात, त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीये आणि यामुळे कुठेतरी अनेकांच्या मनामध्ये या सगळ्या प्रश्नांसंदर्भात याची ओढ जी आहे ती कधी सर्वोच्च न्यायालय या सगळ्या संदर्भामध्ये हिरवा कंदील देतं आणि राज्य सरकार आपलं प्रतिज्ञापत्र सादर करतं। त्यामुळे सातत्याने या प्रकरणामध्ये आपल्या लक्षात येत असेल की साधारण 4 ते 5 वर्ष होत आहेत या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी प्रलंबित आहे। जी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।